श्री गणेशाय नमः. ओम नमोजी सद्गुरु गणेशा. भक्ताभिमानी नाथा परेशा. वारी रे वारी सकळ क्लेशा. आशा निराशा पाशतोडी. नमो नमोजी भुवनसुंदरा. भक्ताभिमानी प्रताप भास्करा. जय जय व्यापका स्थिरचरा सद्गुरुवरा समर्था. जय जयाजी भवगजकेसरी. जय जगदीशा निर्विकारी. सगुण निर्गुणी तूच विहारी. धाव खगारी शयना आहे. श्रुतीशास्त्रवंद्या जगज्जीवना. जगचालक जय जनार्दना. धावरे भक्त मनरंजना. सद्गुरु उपासना चालवी. तोडावे भवपाशबंधना. ये रे परिपूर्ण भक्तभूषणा. करवावे नाथचरित्र वर्णना. दे अनुसरणा मन्मतीसी. मागील तरंगी गोपाळ सख्याचे. चरित्र पाहिले भावभक्तीचे. मग पंढरपुराहून श्रीनाथांचे. आगमन साचे हो मठासी. पुढती फिरता अमरावती नगरी. लोकाग्रही मुक्काम करी. संयोगे दयाळही येती अंबापुरी. हरिनाम गजरी गाजेती. गुरुशिष्य उभयतांची भेटी. भाळून हर्षे नासत भक्ती. अंतरी परमानंदाची दाटी. भजना मिठी भावाची. दोन हृदये परी एकच भक्ती. सागर लवणी अभेद प्रीती. उचंबळे जन्मोजन्मीची पुण्यसंपत्ती. देवदयाळ भेटती परस्परा. देवनाथ जीव दयाळ प्राण. देवनाथ ध्येय दयाळ ते ध्यान. देवनाथ ब्रह्म दयाळ ते ज्ञान. भाग्य परिपूर्ण नाते हे. अगाध गुरुशिष्यांची ख्याती. अगाधतयांची भक्ती प्रीती. निर्विकल्प भजन कीर्तन रीती. नामीच रंगती दंगते. देवनाथ ते कीर्तन केसरी. तयाचे कीर्तनी नांदती मुक्तिचारी. वेदांताच्या सहज लहरी. कीर्तनी रसभरी विहरिती. परी दयाळनाथांचे कीर्तन. भक्तिरसाची झुळझुळ सगुण. पायी तिष्ठत भक्तिचाळाची ऋणझुण. भक्ती प्रेमपूर्ण गोडीती. सटक लागे दयाळ कीर्तनी. सुखवी सुखरूप देहा भुलुनी. कीर्तन ख्याती ही गाजे सुजनी. घडवी जागृती सुसंस्कारी. अमरावतीच्या या मुक्कामात. देवनाथ विनोदे बोलत. दयाळ कीर्तन हे अमोल रत्न. दिव्य कोंदणवाणी वक्तृत्व. भरल्या बैठकीत वदे नाथ राणा. लोकप्रिय दयाळ कथा वर्णना. त्या कीर्तनी हो भक्तिगंगा स्नाना. म्हणूनी सज्ञाना आवडे. नाथ दयाळ कीर्तनाची स्तुती. करीती अनुपम भक्तिप्रीती. त्या कीर्तना जरी ना मोल दौलती. धनमोल पुसिती विनोदे. स्नेही जन 5,000 ते म्हणती. तै सुहास्य वदन नाथ वदती. ते अमोल 10,000 किमती. जन समजती त्या आव्हान. सहज शब्दांची जणू होड झाली. श्रीमंत लोकांनी रक्कम जमविली. 10,000 रकमेची थैली. चरणी अर्पिली नाथांच्या. नाथ म्हणती आम्ही मौज केली. व्यर्थ तुम्ही मनात धरिली. आम्ही कल्पनाही नभती केली. जणू वेदाज्ञा ठरविली तुम्ही. तरीही मंडळींनी नाथा प्रार्थियेले. म्हणती क्षमा असो चुकले भुलले. म्हणती देवनाथ जे वेदवाक्य ठरले. विवेके आचरिले पाहिजे. तुम्ही सहज विनोदाचा केला योग. सत्यत्वाने पूर्ण भावा तो भोग. हरी कीर्तन हे नोहे मिथ्या सोंग. तो संयोग भक्ती ज्ञानाचा. मग नाथ म्हणती सद्गुरु गोविंद. रखवाला तो सर्व सुखद. कृपामूर्ती अपरंपार गुरुपद. वारिल वाग्वाद सर्वथा. सर्व रोगांचे गुरुकृपा औषध. स्थिती निवारिते रोगबद्ध. काया वाचा मन करी शुद्ध. सुदृढ वरद शक्ता. करीच्या कंकणा उशीर कासया. ठरवावे आता कीर्तनाया. स्थळ असावे मात्र मंदिरिया. विलंब वाया नको तो. मग कीर्तन ठरले ठरले स्थळा. देवनाथ सांगती दयाळा. म्हणती रात्रौ कथा रंगवी रसाळा. कीर्तन लढिवाळा रंगवी. पारंपारिक प्रथेनुसार. शिष्याद्वारे व्हावा प्रारंभ सुंदर. मग सांगता करीती सद्गुरुवर. म्हणूनी गजर करीती दयाळ. लक्ष्मीपती साक्षात तो दयाळ. चैतन्य शक्तीचा अपूर्व मेळ. नित्यापरी निरूपणी रंगन निर्मळ. म्हणूनी दयाळ प्रार्थी श्री गुरु. दयाळाची पूर्वसंस्कार्यार्थता. देवनाथा समाधी मुद्रेने प्रार्थिता.
शिष्या करवी निरोपिले नाथा, निद्रिस्त नाथा जागविले. नाथांची ब्रह्मस्थिती परमार्थी, जलप्राशुन तांबूल सेवून जागृती. अंतर्यामी दयाळाचे गुह्य जाणती, कीर्तन स्थळाप्रती निघाले. समाधिस्थाचे देह कर्म आगळे, मार्गी येता एक बालक उचलिले. 5 महिन्याचे मूलकडे घेतले, कीर्तनात पोहोचले सवेग. जन देती गुरुवरा उत्थापन, घेती गुरुदर्शन मनोमन. विलसे भरजरी वेशभूषण, पसरे ज्ञान तेच मुखावरी. योगियांचे जणू सार सुंदर, लावण्य सत्यरूप मनोहर. चिपळ्या चाळांचा नाद मधुर, भरले मंदिर सुस्वरांनी. घाली साष्टांग प्रणिपात प्रणाम, गजर करीती गोपाळ राम. येई येई रे गोविंद रामा, मंगलधामा प्रार्थिती. गोविंद राधे गोविंद, नाम भजनाचा पसरे सौगंध. सर्वज्ञनाथ नजर हो धुंद, धरी ध्रुपद दयाळजी. त्रिकधांग तालावर, नाचे रंगनाथ श्री ऐश्वर्य धुरंधर. कीर्तनापूर्वी जे बाळ होते कडेवर, टेकून लोडावर बैसवी. नाथ कीर्तनाचा न्याराच महिमा, भावसंचार प्रगल्भ तेजोधामा. वक्ता श्रोत्यांची मिठी अनुपमा, ज्ञान सुषमा अतर्क्या. तल्लीन श्रोतियांचा हो भाव बोलका, वक्ता निशब्दी बोले देखा. वक्ता श्रोत्यांच्या प्रेममय ऐक्या, हे अद्वय सुखाची उदाहरणा. परोपदेशी पांडित्य नोहे कीर्तन, हरिकीर्ती सुखी होणे तल्लीन. हरी होऊन करणे हरिगुणगान, भाविका उदाहरण भावाचे. कीर्तन नव्हे क्षणिक भावना वेग, तेथ विवेकाचा भाव अभंग. देवभक्तांचा प्रेम निग्रही संग, कीर्तनी भवभंग बोधतो. कीर्तना आत्मतत्वाची जोड, तेथ संसार सुसंस्कारी घडामोड. हृदया ओढी ती शब्द निवड, साखर पेरणी गोड ती. कीर्तन ते भंजन सर्व ईषणांचे, निरसन ते स्वैरदूषणांचे. जतन धर्म भक्ती भूषणांचे, सनातन उपदेशाचे निरूपण. कीर्तन ते हरिचरित्र गौरव, ओवाळणी जाणीवांची सर्व. ते प्रेममयाचे सुख सोलिव, भाव प्रभाव निगर्वी. कीर्तनी हरी वेगळे काहीच नसे, ते आत्मा लिंगन हरिरूपसे. आत्मस्फुरणी देह वर्ततसे, प्रत्यय विलसे परिपूर्णी. पहा नाथ कीर्तनात नवलची घडले, वक्ता श्रोता एकरूप जाहले. नाथ रंगले श्रोतेही दंगले, अवघ्यांचे सुटले देहभान. सज्ञान आबाल वृद्ध नारी नर, श्रोते जाहले एकाग्र अविकार. 5 महिन्यांचे बालक सुंदर, एक नजर जाहले नाथासी. गोजिरवाणे ते टकमक नाथांकडे, पाहे नाम ऐकता डोळा रुपडे. अवघे देहभान गेले बापुडे, लगनी घडे मगनता. परमात्मा सद्गुरुनाथ एकला, चराचरी नानाकारे भरला. तोची स्थिरवा चलनवलनाला, सुष्टदुष्ट जगाला खेळवी. बालका पाहून सात्विक भरते, झरली आसवे डोळा तेथे. अद्वैतानंदी गुरुनाथ चिंतनाते, आप आपणा ते विसरले. पहाटे देवदयाळे आरती केली, परिमंडळी कोणी नाही उठली. देह जाणीवती अवघी हरपली, ठाईच गुंगली निसंग. आरती करोनी आरती घ्याया, जागवी नाथ अवघ्या श्रोतया. बालकाची समाधी सकळा विस्मया, स्थिती तन्मया पाहता. धावली रडत बालकाची आई, आक्रोशे पुसेया जाहले काई. म्हणे भूतबाधा झपटे लावडी ही, नाथ म्हणती बाई धीर धरी. लागता जननी श्रीनाथ चरणी, श्रीनाथ स्पर्शे कृपावलोकनी. सभवताली पाहे बाळ हसुनी, ओळखी जननी दुरुनिया. मग बाळा करी माते स्वाधीन, पुसती नाथ स्नेही जना लागुन. काय मोलाचे बोला आजचे कीर्तन, बोलिले न जन काहीही. म्हणती सद्गुरु सत्ता तर्क्य, घडवी अद्भुत अशक्य ते शक्य. अमोल आजचे मुक्ती सौख्य, कीर्तन अवर्ण्य शब्दासी. जेथ थकले श्रुतिशास्त्रार्थ, ते कैसे करावे शब्दांकित. तोलमोलाच्या सर्व अतीत, पूर्णावशेषित पूर्णते. चरित्रा अनेक कर्मधर्म, करता करविता गुरु आत्मा राम. स्वभाव धर्म ही सर्वोत्तम, प्रकटे मर्मज्ञानाचे.
म्हणून गुरुनाम अखंड सोवाचे, तेची कारण सर्वशुद्धीचे. योगयाग अनुष्ठान साधनाचे, भजन सद्गुरूचे सारते. असो काही काळ प्रवासी गेला, सद्गुरु परत येती सुरजिला. भेटले गोविंद गुरुप्राणप्रियाला, वृद्धापकाळाला येई त्या. पर्यटनाची दगदग शरीरा, नसाहे गोविंदा वयानुसारा. म्हणून मुक्काम मठा माझारा, वास्तव्य गुरुवरा होतसे. देवनाथ वदती गोविंद प्रिया, लागली आपुली चिंता हृदया. वाटे कुठे ठेवू तुम्हा सदया, वाटे सोडाया पर्यटन. वाटे गुरुसेवेत अखंड राहुन, सार्थकी लावावे निज जीवन. कली उन्माद वाढे दिनोदिन, विश्वासू कोणी न दिसे. हरेकाची भावभक्ती स्वार्थ साधन, कठीण व्याप हो जिव्हाळ्या विन. सत्व महतीची दुर्गती होऊन, क्षणिकपण फोफावले. ऐसा गुरुशिष्याचा मनोभाव संवाद, गुरुबंधू कुशाबा मार्कंडेयेत. मध्येच करी आगंतुक प्रतिवाद, म्हणे गोविंद गुरु माझेही. अंजन गावात माझे घर, आहे प्रशस्त प्रकाश हवेशीर. मीही अगत्य सांभाळीन गुरुवर, गोविंद होकार भरित्या. देवनाथ साशंग कुशाबा बाबत, नापसंती ते स्पष्ट दर्शवित. परी सद्गुरूचे ऐकता मनोगत, काही न नाथ वदलेती. कुशाबास्तवन सता प्रांजळ मन, निरुपायी देवनाथ होऊन सुन्न. म्हणती परखड निस्पृह वचन, ठेवावी आठवण वचनांची. सद्गुरुनाथांची मर्जी जैसी, तैसीच मी व्यवस्था ठेवीन खासी. पुरवीन मी पुरत्या धनधान्यासी, वस्त्र प्रावरणासी पुरवीन. गोविंदनाथांचे इच्छेन रूप, ठेवितो विश्वासे तव समीप. न भावी उपेक्षा अत्यल्प, सांभाळी तप समजूनी. मग निघण्यापूर्वी तीर्थाटना, सर्व साहित्य सामग्री जाणा. मठातून पोहोचविली कुशाबा सदना, धान्यधना पलंगादी. केली सर्व व्यवस्था निघताना, कुशाबासी बजाविले पुनः पुन्हा. विपुल करी धनधान्य वस्त्रांचा भरणा, गोविंदा तत्सदना पोहोचविले. या परी कुशाबासी जाणीव देऊन, सद्गुरुनाथांची आज्ञा घेऊन. निघती देवनाथ मठामधून, धर्मोद्धारण पर्यटना. देवनाथ निघून गेल्यानंतर, काही दिवस ते सुरळीत व्यवहार. चाले नाथ सेवा व्यवस्था तत्पर, ठेवी रीतसर कुशाबा. कलियुगी नुरली स्थिर सुबुद्धी, कुशाबासही ग्रासी विकल्पमती. मावळला विवेक ये स्वार्थ प्रवृत्ती, नाथ उपेक्षा ती वाढली. धनलोभाने अधर्मी हो दैवहत, दैव क्षीण होता आवडे विपरीत. तेणेची वाढे कुटिल कुसंगत, साधाया स्वार्थ विभवाचा. सद्गुरूसी दावी वरवर प्रेम, परी कुशाबाचे अंतरी वाढे अधर्म. धनलोभी तो धर्महीन अक्षम, सेवा सकामती ही संपते. वरवर सेवा भक्तीचे प्रदर्शन, कर कर वाढवी महाशठपण. विषय व्यसनी विकृत हो मन, तरी समाधान ते ढळू नये. म्हणून विकल्पाची जेथे वसती, तेथे विध्वंसक प्रलयची घडती. नाना उपद्रवी अवहेलनाती, सदा अशांती अमंगळा. विषय विषाची वाढता माधुरी, परिणती होई ती अविचारी. सर्वस्वी लुटली जाई स्वहित नगरी, भाग्य दूरी हो स्वकर्मी. सद्गुरूची व्हावी उत्तम सोय, म्हणून नाथ प्रांजळपणी द्रव्य. पाठविती धनधान्य सुकर्तव्य, अनुपदिव्यती गुरुसेवा. परी कृतघ्न कुशाबा कुमती पायी, आत्मघाती हो स्वयेची मायामयी. नाथ द्रव्य खाऊनी श्रीमंती मिरवी, मोठेपण दावी खोटे ते. नाथांचे जे स्वकष्टार्जित, त्यावरी कुशाबा मिरवे प्रतिष्ठेत. सत्व प्रतिष्ठा अवघी भ्रष्टवित, निष्ठा नाशे चढत दुष्टता. गोविंदनाथांची वृद्धापवेळा, गात्रे थकली दिसेन डोळा. उन्मत्तपणी कुशाबा हो आंधळा, सद्गुरु जिव्हाळा नुरलासे. नाथा लागी स्नान नाही ते कपडे, पारोसेपणी भोजन शिळे कोरडे. तहाने पाण्याविन कोरड पडे, काळ खोड्या सापडे कुशाबा. आंथरुण पांघरुण नाही व्यवस्था, कुशाबाची कालग्रस्त अवस्था. नाथ राहणीची बघवेन अनास्था, माजवी प्रस्था कुशाबा.
बाहेरची मोकळी हवा न कदा, दिनरात खोलीत बंद सदा. जीवन मुक्ता तेही स्थिती लब्धा, कारण दुर्मदा शिष्याचे. मुले त्रास देती करीती टिंगली, दुर्लक्षित ती निवासी खोली. घाण वाढली दुर्गंधी सुटली, घडी विस्कटली श्रद्धेची. धन्य गोविंद ते परमहंस, परम पुरुष तो मानिना त्रास. देही असून विदेही उदास, न करी वाच्यते सकाही. ब्रह्मज्ञानी पूर्ण गुरु गोविंद, चतुर्थाश्रमीची वृत्ती अभेद. निशब्द साही सर्व प्रमाद, सदा स्वानंद सुखते. तरीही सावध कराया कुशाबासी, सदय हृदयनाथ सांगती त्यासी. विश्वासघाते देवनाथा फसविसी, परिणामासी बरे नहे. कशास पीडिसी देवनाथ सेवेसी, विश्वासघाते सेवे अवमानिसी. मी न पाहे मम मानापमानासी, निष्ठुरा तुडविसी सद्भावा. जेथ स्वसुखाचा लवलेश नाही, एकच लक्ष गुरुसेवा पाही. सर्व दुरावस्था अविचारी ही, देवनाथ क्रोधही ठावाजनी. देवनाथांचा शुद्ध तो व्यवहार, नाथार्पण जीवन परम उदार. क्रोधदंडही तेथ प्रलयंकर, वदती वारंवार गोविंदजी. परी धनप्रतिष्ठेच्या खोट्या मोहाने, कित्येक नरकी लोळती मीपणे. अनादरी गुरुसेवा जगता कारणे, यश पैशासी जोडणे दुर्दशा. अहंपणा ममत्वाचा शहाणपणा, मोहांधतेचे मूळ चतुरपणा. लौकिकाचा पसरता प्रसिद्धपणा, विवेका विस्मरणा होतसे. कोट्यवधीचा भरता भरणा, नरजन्माच्या न मिळे क्षणा. देवादिकाही तो दुर्लभ जाणा, लाभ नरतना भाग्याने. आज जे जगवानी ते कौतुकी, तेच उद्या उपहासे थुंकी. पैसा हुशारी प्रसिद्धी अविवेकी, मूत्र नरकी लोळवी. नाथ ऐशा करीती उपदेशासी, नित्यची हळूहळू कुशाबासी. वेळीच धरावे विचार विवेकासी, त्याच्या स्वहितासी रक्षण्या. परी अंधारी राहणाऱ्या घुबडासी, पाहणे नावडे सूर्यासी. उन्मत्त धावे पैसा प्रतिष्ठेसी, मागुता मार्गासी पाहेना. सगर्व उन्मत्ताचा अटळघात, कुशाबा कैसा राही अपवाद. पहा पुढे कैसा प्रसंग येत, सर्वस्वी बुडत हटवादी. देवनाथ मुक्कामी होते बऱ्हाणपुरी, दुःख गुरुचे जाणती तापीतिरी. अवहेलना विदित हो अंतरी, तडकनाथ स्वारी निघाली. अश्वारूढ होती नाथ बहादर, वायुवेगी अश्वही निघे सत्वर. मार्गी आकोल्यासी थांबती परात्पर, दयाळा बरोबर घेती. नाना वासनांची दुर्गुणी विकृती, जाणवे नाथ या नाना परीती. पोहचले सुरजी अंजन गावाप्रती, द्वार ठोठावती कुशाबाचे. देवनाथांची घनगंभीर हाक, मध्यरात्री कानी पडे आकस्मिक. कुशाबा जाहला सभय साशंक, सारा अविवेक आठवला. द्वार उघडी कुशाबा तत्क्षणी, देवदयाळ प्रवेशिती लगबगिनी. अत्यंत आतुरले दोघेही स्वमनी, ओढा गुरुदर्शनी प्रेमाचा. विश्वांतील सर्व सुखाचे समाधान, ते तो सद्गुरुनाथ दर्शन. सकळ साधनाहून श्रेष्ठ साधन, नित्य गुरुवंदन सद्भावे. गुरुशिष्यांचे भेटी मिलन, निज हृदयात हृदयी एकपण. स्वानंदाचे ते सद्गुरु भजन, धरावा कोणी न विकल्प. गुरुचरणी लभली तृप्ती शांती, अद्वयानंद अनुभविती. आवरून सत्वभाव धुंदी, सावधानता घेती अवघेची. गुरुचरणीचा उठता माथा, जाणवे अस्वस्थ अमंगळता. हळूहळू सद्गुरु उपेक्षा देवनाथा, दिसली सभवता नाथांचे. पुसती सहजी गोविंदनाथा, खोलीत दिवा कैसा न आता. अंगातील कपड्यांची लक्तरे लोंबता, न देता कैसे राहिले. केर कचरा तो चोहीकडे, पसारे कैसे राहिले खरकटे. गादी पांघरुण फाटले मळकटे, जमली जळमटे वरखाली. देवनाथ अतिनिराश मानसी, खिन्नपणी म्हणती कुशाबासी. अपुलेन कधी वैर आपसी, माझ्या प्राणासी छळिले का. सद्गुरु सेवेचा आला भाग्यक्षण, मोल न जाणिले केले कठीण. आत्मघातत्वा केला पैशा कारण, स्वहित नाशून बुडाला. गोविंदची एकला मम सर्वस्व, त्याविन दुसरा पाहिला न देव. इह परत्रीची मम अमोलिक ठेव, निवारा भवतापाचा.
प्रपंच प्रतिष्ठा मानधन पाश आवळे तुझ दिनोदिन गोविंदे तुझ द्यावया समाधान नाना अवमान साहिले सद्गुरुनाथ सोशी तव गर्वताठा आता काट्यानेच निघेल काटा जाहला गुरुधन खाऊनी लाठा फसवुनी प्रतिष्ठा मिरविली कुशाबा ऐकत देवनाथ वचन अवगुण आठवी म्लानवदन नाथ बोधाचे हे जाहले स्मरण घडा पूर्ण भरला पापी कुशाबाचे नशिबी खापर फुटले भ्रमिष्ट बाष्कळपणी बडबडे आठवे कोटे ज्ञान ते फसविले लटलटी फुटले घर्मबिंदू देवनाथांची पाहुन क्रुद्धावस्था गोविंद दयाळ झाले सचिंता विनविती कुशाबासी क्षमापराधा विसरी विश्वासघाता ते वदती कुशाबा दैवाचा भिकारी म्हणून वाहिला गर्भविकारी समजाविती गोविंद नाना परी देवनाथ क्रोध लहरी चढे देवनाथ वदती श्री सद्गुरुसी कैसी क्षमाया गुरुघातियासी जेथ सन्मान नाही सद्गुरु थोरासी तेथ हो क्षयासी प्रारंभक जेथ स्त्री धनमान लोभाने जो तातमात गुरु अवमाने तेथ फिरते दैव दारुणे गर्विष्टपणे कर्मधर्म उन्मत्त अनाचारी नांदे अधर्म तेथ आटे अदृष्ट उत्तम मीपणाची वर्चस्वी वृत्ती उद्दाम दुर्भाग्य अधम ये पुढे तया धनवंताची नासे संपदा हतभाग्यासी अवघ्यापदा रांडा पोरे करीती निंदा कहाणी गर्वमदाची हे धनलोभियाची संपते विनय संपदा कुशाबा तरीही आणित जलदुग्धा जाहली भयभीत अवस्था द्विधा फेकती दुधा कुशाबामुखी क्षोभलिया महारुद्रा समोर उभा कुशाबा गलित गात्र जेवी अग्नी पुढती तृणांकुर परिणामी जळणार ते वदेनाथ पुरे तुझे दूध केसरी छळीला वृद्ध भवगज केसरी स्वकर्मे विषची प्राशिले करी विषा उतारी नाही ती धूर्तपणे क्षुद्र स्वार्थ साधाया दुर्लक्षुनी छळिले मम प्राणाया परिनागविलेसी निजहितत्वया आता दुष्कृताया भोगणे आता कुशाबा एक दुष्कृत फलित धनलोभी मीपणाचा अनर्थ होशील सर्वत्र कुप्रतिष्ठ पुत्र कुलघात करतील घरात अवघीस दुष्कर्मी रीत होतील अवघेची गर्वोन्मत्त स्वये बुडूनी अवघ्याही बुडवित शापिती देवनाथ निर्धारी भीतीने कुशाबा कापे थरथरा चरणी नाथांचे लोळे अनिवारा उलथला पापघडा चढत धारा अश्रुपुरा पुसाया कोणीना कुशाबासी दुर्लक्षुनी नाथ तत्क्षण दयाळ गोविंदा सवे वर्तमान करीती बाहेरी येऊन अश्वारोहण घुसरग्रामी येऊन पोचले मार्गी दयाळनाथांच्या छावणीसी निरोप देती येण्या घुसरासी परमगुरु गोविंद दयाळनाथवासी घेऊनी सप्रेमेसी राहिले देवनाथ येती तातडी बऱ्हाणपुरा पाहती स्थळ निसर्गरम्य सुंदरा उंच घाटावरी बांधिला तापी तिरा साजिरा मठसोयीचा भव्य मठ तो वाटिका उद्यान देवघराही बांधिले शोभायमान राहण्यासाठी सद्गुरु सुखनिधान वास्तुपूजन केले ते सर्व सुखसोयींनी युक्त आश्रम उभारोनी होती निश्चिंत मग सद्गुरु गोविंदनाथा व्यवस्थित आणून मुक्कामार्थ ठेविले जयी सद्गुरु सिंहासनी विराजती आनंदाश्रू समाधानी समकती नाना सेवक वसती गुरुसेवे प्रती येत गुरुजर प्रांतीचे भाईजी बऱ्हाणपुरी या परी सुदृढ भक्ती करिता अनेका दुर्गुण निवृत्ती गोविंद देवनाथ या धर्ममूर्ती गाजविती हरिभक्ती प्रेमते एकात्मता भाव सकळा सुखकरा गुरुकृपे पापे पळती दूर गुरुभजन परिपाठ निरंतर संसार सागर तारितो काही काळ देवनाथ तापीतिरी गुरुनाथांचे सेवा व्रता करी मग गुरुनाथा स्वानंद निर्भरी पुसत काशी विश्वेश्वरी जावया देवनाथांची ऐकून विनंती सद्गुरु गोविंद गंभीर वदती प्रेमे लवकरी यावे म्हणती येईल देहांत स्थिती वाटते तूच माझा परमार्थी जिव्हाळा कदाचित येता अंतिम वेळा ब्रह्मानंदी सुटता सुखदुःख फळा ओढेल लळा तुझाची येतो म्हणून जडांतःकरणी घेतली गुरुवाज्ञा देवनाथांनी
अति तातडी पोहचले शिवदर्शनी गुरु गोविंद व्याधींनी वेढले. सद्गुरु वदती पातली अंत्यघडी सरल्या सर्व जीवन जोखडी. वाढली मूळ स्वरूप बीज गोडी जाहली परवडी अविकारी. भाईजी महाराज वदती गोविंदा वाट काहीशी पहावी नाथा. परत येऊ द्यावे देवनाथा मग स्वर्ग पंथा निघावे. भाईजी पुसती सर्वज्ञ आपण देवनाथ ही त्रिकालज्ञ पूर्ण. गुरु शिष्यांची अवस्था परिपूर्ण वियोगी प्रयाण कैसे हे. गोविंद वदती हे विधिलिखित राहणे आयुष्यभर सोबत. जन्मा येणे पुनश्च सांगात परिवियोगी अंत जाणावा. ऐसा योग हा 3 जन्म विधिलेखानुसारी चालला ठाम. स्फूर्ती अवघ्याही होती निष्काम तो अटळ क्रमदेवादिका. आम्हा गुरुशिष्याची अभेद स्थिती सर्व जाणुनी अलिप्तता ती. थकली जरी काया मगती एकात्मस्थिती यामुची. जो तीव्र वैराग्य अंगी बाणे भोगी देह लेणे वेगळेपणे. राजयोगिया आत्मरंगी रमणे आत्मानात्म नेणे भेदतो. देवनाथ शिरोमणी सर्वज्ञांचा ज्ञानपात्री ग्रास अज्ञानाचा. परितृप्ती माझी लोपपात्राचा अतिनवलाचा भोग हा. जणू उगमीचा आटते प्रवृत्ती सरिता अथवा कार्यारंभीच फल सांगता. ऐसी तयाची त्रिगुणात्मकता अलिंपित साम्यता बुद्धीची. सद्गुरु ब्रह्म म्हणून पूजिला अथवा हीन दीन दोषी निंदिला. ती वार्ताची नसे सद्गुरूला गुणातीत भला देवनाथ. तेजासी अंधार वा उजाडले मित्र जमले बा वैरी उसळले. आत्मबुद्धी अभंगची सर्व काळे गोविंद रंगले आत्मसुखी. अकस्मात दिव्य दीप्ती पसरली गंभीर ओंकाराची नांदी उठली. विश्रांती विश्रामधामी मिळाली समाधी लागली गोविंदा. तत्क्षण पूर्णी पूर्णत्व विराले तेजते स्वतेजी मिनले. महासौखी विसावले गोविंदे ठेविले देहासी. शके 1737 प्रजापती संवत्सरी उत्तरायणात. शुद्ध चतुर्थी आषाढ मासात झाले समाधिस्थ गोविंद. वृत्त कळता देवदयाळा आले सांप्रदायिक भाविक जमले. बऱ्हाणपुरा लगबग आले अंत्यदर्शन घेतले नाथांचे. समाधिस्थान पाषाणी उभारिले 12वे दिवशी पादुकांचे स्थापिले. प्राणप्रतिष्ठे कार्या झटले देवदयाल रंगले पूजनी. अवघेची गुरुविरहे व्याकुळले हनुमंतासह पंचायतन स्थापिले. सगुण राम सीता प्राणप्रतिष्ठित झाले अभिषेकिले विधियुक्त पुजोनी. आरते आरतीने स्तविले गुरुराया पंचप्राणे आरती श्री सद्गुरुराया. ओवाळू निज भावे अर्पितपदी काया स्फुरणे देवराया गरजले. देवदयाळ प्रार्थिले गुरुनाथा नमो सद्गुरु स्वामी गोविंदनाथा. गदगदपणी नमनाष्टक गायिले श्रीपदा दयाळेही नाथा आळविले. शीघ्र कवित्वे दयाळे पूजनी केले स्तवन कवनी. जीवनमुक्त ही कीर्ती त्रिभुवनी अवतार पूर्णी गाजले. श्री विठ्ठल विजय ग्रंथ प्रबंधा तैसेच स्वानंदी निजानंदी अभंगगाथा. गोविंदनाथांच्या रचना सर्वथा पाखंडी दांभिकता मोडती. देवदयाळा सुचेन गुंगमती गुरुमाऊलीच्या लीला स्मरती. ती प्रेमाकुल अंतरंग स्थिती सांभाळी मायती गोविंद. मुखी सद्गुरूचे गुणगान नित्य डोळिया सद्गुरु ध्यान. सदा करणी नाथचरित्र मनन हाती अर्चन गुरुसेवा. पदसंचालन ती प्रदक्षिणा निद्रादी विषयी समाधी साधना. मनबुद्धी सदैव सद्गुरु चरणा गुरुवाज्ञा प्रमाणा शास्त्रापरी. सद्गुरु तोची जीव जीवलग दावी सर्व सुखदायी मार्ग. अज्ञानतमाचा आणि उभग दावी सवेग मार्ग मुक्तीचा. गोविंद गोविंद नामस्मरण तेणे जडे स्वरूपानुसंधान. मनोहरनाथा अखंड समाधान सेवन चिंतन नाथांचे. श्री हनुमंताचा अवतार श्री देवनाथ धनी दातार. त्याचे चिंतनी उद्धार निरंतर सुख स्वानंद. स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी अपवित्रा पवित्र करी. सुख कर गुरुभक्ता इह परत्री षोडश तरंग गोडहा. इति श्री मनोहरनाथ विरचितायां
श्रीदेवनाथ लीलालहर्यां षोडशतरङ्गः श्रीगुरुनाथार्पणमस्तु। सद्गुरुनाथ महाराज की जय।